व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आदित्य ठाकरे म्हणजेच आदू बाळाने एक विधान केलेलं आहे. आदू बाळाचं म्हणणं असं आहे की दोन शिवसेना नाही, एकच शिवसेना आहे आणि ती शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला ते मानायलाच तयार नाहीत. बघा, म्हणजे इतकी वर्ष धनुष्यबाण हे आपला प्राण आहेत, आपला श्वास आहेत असं आदित्य ठाकरेच म्हणायचे. मात्र आता त्यांचंच म्हणणं असं आहे की धनुष्यबाण नको रे बाबा, आपल्या हातात मशालच बरी आणि ही मशालच खरी आहे, धनुष्यबाण खोटा आहे, हे म्हणणं आहे आदित्य ठाकरे यांचं. पण वस्तुस्थिती मात्र अत्यंत वेगळी आहे मित्रांनो. या वस्तुस्थितीवर अनेक जणांनी आपलं मतप्रदर्शन केलेलं आहे. दस्तूर खुद्द अमित शहा यांनी सुद्धा या वस्तुस्थितीवर भाष्य केलंय. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की खरी शिवसेना ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल ही आहे आणि बाकीचे जे आहेत, जे कोणी आहेत, म्हणजे त्यांनी उल्लेख करणं सुद्धा टाळलं, जे कोणी आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे गुलाम आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे गुलाम म्हटलेले आहे एकनाथ शिंदे यांना. पण जर हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम आहेत आणि खरी शिवसेना तुमची आहे, तर मग या 6 खासदारांनी तुम्हाला झटका का बरं दिला, असा जर यांना प्रश्न विचारला तर हे लगेच म्हणतात की ईडी, सीबीआय, अमक तमक आणि मग लगेच खोके आणि मग लगेच गद्दार. मात्र यांच्या हे लक्षात येत नाही की यांचा तो बोल घेवडा घरगडी किती घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो, तेही लोकांमधून, जनतेमधून निवडून आलेल्यांना, आपल्याच गटातल्या खासदारांना. इतक्या उघडपणे हा माणूस कॅमेरा समोर लाईव्ह चालू असताना घाण शिव्या देतो. आता त्या शिव्या उच्चारायचं सुद्धा धाडस होत नाही मित्रांनो, कारण कोण आपली जीभ विटाळून घेईल हो. म्हणूनच आम्ही मुद्दाम त्या शिव्यांचा व्हिडिओ भोंग्याचा तुम्हाला दाखवणं टाळलेलं आहे. मात्र आज तुम्हाला 2 व्हिडिओ महत्वाचे आम्ही दाखवणार आहोत की आदित्य ठाकरे यांचा हा दावा जो आहे हा कसा फोल आहे. खरं तर आदित्य ठाकरे हे सुद्धा अजून या 6 खासदारांनी दिलेल्या झटक्यातून बाहेर आलेले नाहीयेत. वर्षभर येणारही नाही कदाचित. 2029 पर्यंत पिता पुत्र दोघेही त्याच ट्रॉमामध्ये असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता आदित्य ठाकरे म्हणतात की खरी शिवसेना आमची वगैरे वगैरे वगैरे, पण तो पक्ष राहिलाच नाहीये, तो आता गट आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या गटाचे प्रमुख आहेत, ते गटप्रमुख आहेत, पक्षप्रमुख नाहीत. कारण अनेक जण असंच म्हणतात ना, उबाठा गट, उबाठा गट. मग गटाचा जो प्रमुख असतो त्याला काय म्हटलं जातं? पक्षप्रमुख म्हटलं जातं का? अजिबातच नाही. तर त्याला गटप्रमुख म्हटलं जातं. म्हणजे बघा, ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभारली, हा किल्ला उभारला, या पिता पुत्रांनी तो ढासळून टाकला, तेही एका घरगड्याच्या सांगण्यावरून. बेताल सुटलेला हा घरगडी आणि हिंदू द्वेष्टी सुषमा अंधारे पक्षात घेऊन तिला थेट उपनेता करून त्यांना सुद्धा अद्वातद्वा बोलायला लावून आपल्याच पक्षातील लोकांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची नाराजी ओढवून घेतली आणि मग आता रडगाणं सुरू केलेलं आहे. मात्र यांच्या या गटाची पोलखोलच आज होणार आहे. 2 व्यक्तींनी केलेली आहे. एक आहेत नितेश राणे आणि दुसरे आहेत अमित शहा. दोघांचेही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, अजूनही दुष्काळग्रस्त भागामध्ये म्हणावी तशी मदत पोहोचलेली नाहीये. या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये काही आत्महत्या देखील झालेल्या आहेत. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला आधार देणं, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जो बळीराजा जगाला पिकवून खाऊ घालतो, आज आपल्याला त्याला बळ देणं गरजेचं आहे. शिवाय कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे महागडे औषध उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय करणं हे सुद्धा आपण सातत्याने करत आहोत, पुढेही अखंडपणे करणार आहोत. त्यामुळे या कार्यामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे.
गरजेचं आहे, महत्वाचं आहे. म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती पण देता येईल आणि तुमचं योगदान नक्की कसं अंमलात आणलं गेलं आहे हे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करून पुढे या. मित्रांनो, नितेश राणे यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की उबाठा गट हा आता गट उरलेलाच नाहीये. कसं ते नितेश राणे यांच्याकडूनच ऐकूया. कुठला मोठा पक्ष आहे? अरे तो बचत गट आहे. पक्ष कुठे आहे? तू उभाटाला काय पक्ष समजतो? आणि त्याच्यापेक्षा बचत गटाचे मेंबर असतात. कुठलं तर पक्षपेक्षा तर मोठी गोष्ट झाली रे. उलटा आमच्या कोकणातल्या मुंबई मंडळामध्ये जास्त सदस्य आहेत. विचार आमच्या विधान भवनाच्या पायऱ्यावरती बसून जेवण तो आता आपलं आपण कसं उत्तर देतो, भविष्यामध्ये कसं मी जाऊ शकतो ना, आपलं काम नाही. नितेश राणे यांचं तर स्पष्टच म्हणणं आहे की हा गट नाहीच आहे, हा राजकीय गट नाहीच आहे. बचत गटापेक्षाही वाईट अवस्था झालेली आहे यांची. आता सध्या यांच्या या गटामध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यापेक्षाही जास्त सदस्य हे बचत गटामध्ये असतात, असं नितेश राणे यांनी बोलून चांगलीच खिल्ली उडवलेली आहे उबाठाची. कदाचित आदित्य ठाकरे यांनी हे ऐकलेलं नसावं, भोंगा राऊतांनी हे ऐकलेलं नसावं, त्यामुळेच अजून भोंगा राऊतांची वचवच चालू झालेली नाहीये. आदित्य ठाकरे यांचं काही स्टेटमेंट यावर आलेलं नाहीये. मात्र वस्तुस्थिती नाकारता येत नाही मित्रांनो. 6 खासदार निघून गेले याचा अर्थ फक्त 6 माणसं गेली असं होत नाही. या 6 खासदारांच्या मागे असलेले 6 आमदार सुद्धा आहेत. मतदारसंघ आहेत विधानसभेचे, ते सुद्धा गेले ना. पंचायत समित्या जातील, जिल्हा परिषदा जातील, हे यांच्या लक्षातच येत नाहीये. बर, आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की फक्त मतदारसंघात चाललेत का? तर अहो कार्यकर्ते पण चाललेत. ग्राउंड लेवलला काम करणारच कोणी जर उरलं नाही तर 2029ची निवडणूक लढायची कशी? आता वर्धापन दिनानिमित्त जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं तेव्हा भाषण करत असताना उद्धव ठाकरे असं बोलले की निवडणुका घेताच कशाला, निवडणुकांचा खर्च करताच कशाला, चला मी जाहीर करतो 2029ला आम्ही निवडणूकच लढणार नाही. आता अर्थात उद्धव ठाकरे यांच्या या बोलण्यावर विश्वास अजिबातच ठेवता येत नाही, कारण उद्धव ठाकरे हे विश्वासार्ह नाही हे त्यांचेच बंधू राज ठाकरे यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे की हा माणूस भरोसा ठेवण्याच्या लायकीचा नाही. राज ठाकरे यांचंच म्हणणं होतं हे काही आमचं म्हणणं अजिबातच नाहीये. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलेलं आहे. आता पुढचं बघा तुम्ही, शिंदेकडची परिस्थिती कशी आहे. 40 आमदार होते, ते 40 आमदार शिंदेसोबत निघून गेले. त्या 40 आमदारांना पाडायचं गाडायचं असा चंग उबाठाने बांधलेला होता. झालं काय प्रत्यक्षामध्ये? हे स्वतः 20वर गुंडाळले गेले. मात्र तिकडे हे 60वर जाऊन पोहोचले शिंदेवाले. शिंदेची शिवसेना जी आहे ती 60 आमदारांसह आहे सध्या. मग तुल्यबळानं खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी दाखवून दिलेलंच आहे ना. मग पुन्हा पुन्हा हा विषय का काढतायत आदित्य ठाकरे? का लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे? आता बघा तुम्ही, मीडियामध्ये सुद्धा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा उबाठा गट आणि शिंदे गट असा होतो. मात्र हा आता गट राहिलेला नाहीये. शिंदे सेना हा आता गट राहिलेला नाहीये, तो पक्षच आहे, प्रॉपर पक्ष आहे. त्यांच्याकडे आमदार आहेत, त्यांच्याकडे खासदार आहेत, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदा आहेत, नगर परिषदा आहेत. मग कुठल्या अर्थाने हा गट राहिला? गट तर यांचा झालाय. जे नितेश राणे बोललेले की बचत गटामध्ये सुद्धा यांच्यापेक्षा जास्त सदस्य असतात म्हणून. शिंदे हा गट नाही हे अमित शहा यांनी देखील स्पष्ट केलं. कसं ते बघा. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. एकीकडे उबाठामध्ये घसरती रांग चालू झालेली होती, तर म्हणजे त्यांना ओहोटी लागलेली होती आणि शिवसेनेमध्ये भरती सुरू झाली. आता शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या सेनेला
शिंदे गट म्हणताच येणार नाही, त्याला शिवसेनाच म्हणावं लागणार आहे आता इथून पुढे. त्याचं कारण असं आहे की तुल्यबळानं हे सरस ठरलेले आहेत. यांच्याकडे आमदार जास्त, खासदार आहेत, आता नगरसेवक जास्त आहेत, जिल्हा परिषदा, महानगरपालिका आहे त्यांच्याकडे. म्हणजेच काय तर शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाने शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रातला 2 क्रमांकाचा पक्ष बनवून दाखवलेला आहे. अर्थात भाजपच्या साथीनेच हे झालेलं आहे म्हणावं, पण हिंदुत्ववादाची, हिंदूंची साथ धरून, ती कास धरून शिंदेंनी करिश्मा करून दाखवला, हे नाकारता येणार नाही. आणि हेच सत्य पिता पुत्र ठाकरेंना अजिबातच पचवता येत नाहीये. आणि हे क्षणोक्षणी वेळोवेळी दिसूनही येतं मित्रांनो. आता उद्धव ठाकरे परत पक्ष बांधणीसाठी दौरे करणार आहेत म्हणे. त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच करत आहोत, तो देखील अवश्य बघा, कारण त्यामध्ये खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लगेच म्हणजे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तूर्तास आता आदित्य ठाकरे यांचं जे म्हणणं आहे की खरे आम्हीच आहोत ते खोटे आहेत. हो ना, तुम्ही खरेच आहात, तुम्ही ठाकरे आहात, हे कोणी नाकारतच नाहीये ना. अहो, पण वारसा हक्काने संपत्ती, बंगला, जमीन जायदाद मिळू शकते. विचार कोण पुढे नेणार? आज मीडियामध्ये सुद्धा हीच चर्चा आहे की एकनाथ शिंदे नेटाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत, शिवसेना वाढवत आहेत, शिवसेना पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर टीका करतात की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही 25 वर्ष सडलो वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत होता किंवा हे त्यांच्या सोबत होते असं म्हणूया आपण, दोघं जेव्हा एकत्र होते तेव्हा आत्ता शिंदेंनी जसा करिश्मा केलेला आहे तसा उद्धव ठाकरेंना का बरं जमला नसावा? याचं कधीतरी अवलोकन कोणी करणार आहे का या उरलेल्या उबाठा गटामध्ये, ज्यांचे सदस्यही बचत गटापेक्षा कमी आहेत असं नितेश राणे म्हणतात? असं का व्हावं बरं? एकीकडे भारतीय जनता पक्ष हा फोफावत गेलाय, 132 आमदार त्यांच्याकडे, सलग 3 वेळा 100च्या वर आमदार निवडून आणण्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवला. त्यांच्या साथीनं, त्यांच्या सोबत राहून अजितदादा पवार यांनी सुद्धा 40 आमदार निवडून आणले. एकनाथ शिंदे 60 आमदारांपर्यंत जाऊन पोहोचले. आता हा प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे जे म्हणतात की आम्ही भाजपसोबत सडलो, युतीत सडलो, हे कुठे सडले? उलट हे तर बहरलेत. हे बहरले. तुमचा गट झालाय, पक्ष त्यांचा झालाय, पक्ष त्यांचा ठरतोय, हे यांच्या लक्षातच यायला तयार नाहीये. आणि हे सत्य पचवून घ्यायला यांना अत्यंत जड जातंय. त्याच्यामुळे यांची जीभ सुद्धा आता घसरायला लागलेली आहे. त्यामुळेच मिंदे, गद्दार, खोके, बोके, ओके असं सगळं म्हणणं चालू आहे. भोंगा राऊतांबद्दल मी काही बोलणार नाही, कारण ते बोलण्यासारखं प्रकरणच नाहीये ते. असो, पण किमान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आत्ता तरी लक्षात घ्यावं की सारखं सारखं गद्दार म्हणणं हे अंगलट आलेलं आहे. लोकांच्या लक्षात येतं हो की आपल्यासाठी कोण काम करतंय, कोण करत नाहीये. ठीक आहे, आता तुम्हाला याकूब मेमनची कबर सजवायची आहे, मुंबईतल्या मैदानाला, मालवणच्या मैदानाला, मालाडच्या मैदानाला तुम्हाला टिपू सुलतानचं नाव द्यायचंय. लोकांची नाराजी तुम्ही ओढवून घेतलेली आहे. बेहराम पाड्यातल्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त होत असताना त्या बुलडोझरच्या समोर आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई असे जाऊन उभे राहतात की पहिले बुलडोझर हमारी लाश पे से चला वगैरे ऍटिट्यूड होता त्यांचा तो. म्हणजे त्या शांतीप्रियांसाठी तुम्ही एवढं सगळं काही करता, मात्र जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुम्ही हरामखोर म्हणता आणि वरतून प्रश्न करता की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे तरी महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला उत्तर अजूनही कळत नसेल तर अजून एक थोडे दिवस थांबा, आमदार फुटू द्या, परत ते शिवसेनेत जाऊ द्या उबाठातून, मग कदाचित तुम्हाला कळेल की आपलं नेमकं कुठं चुकलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या पितापुत्रांचं नेमकं कुठं चुकलंय आणि हे सत्य कधी पोचेल का यांना की शिंदे मोठे झालेत? आता शिंदे हे अगोदर ठाण्यापुरते मर्यादित नेते होते, फार फार तर आपण नाशिक म्हणूया, मात्र
आता ते महाराष्ट्रव्यापी नेते झालेले आहेत आणि हे त्यांनी विधानसभा महानगरपालिका या निवडणुकांमधून दाखवून दिलेलं आहे आणि हीच गोष्ट यांना खुपते आहे. तेव्हा दोनच प्रश्न आहेत की यांचं रडगाणं थांबेल का, ते थांबून हे अवलोकन करतील का, स्वतःचं आत्मपरीक्षण करतील का, आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे सत्य जे आहे शिंदे नावाचं, एकनाथ संभाजी शिंदे, हे जे सत्य आहे हे यांना पचेल का. तुमचं जे काही मत आहे, जे काही उत्तर आहे ते कमेंटमध्ये बिनधास्त निर्भीडपणे मांडा मित्रांनो. तुमच्या मतांचा आदरच आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे, बघा दुष्काळग्रस्त भागामध्ये आणखी अनेक कुटुंब अशी आहेत जी हलाखीच्या परिस्थितीत आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं गरजेचं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार गरजेचे आहेत. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय करणं गरजेचं आहे. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं, योगदान द्यावं ही विनंती. जीपे फोनपे क्रमांकावर आपलं योगदान दिल्यानंतर त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि तुमचं योगदान नेमकं कुठे जात आहे हे देखील तुम्हाला कळवलं जाईल. तेव्हा मोठं मन करून निस्वार्थपणे पुढे या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.